तर परभणी शहरामध्ये एलपीजी पंपावरती दर वेगवेगळे कसे असा प्रश्न आता उपस्थित झालाय। गॅस पंप चालक मनमानी पद्धतीने दर वाढवत असल्याचं दिसून येत आहे। 15 दिवसांपूर्वी एलपीजीचा दर हा 58 रुपये होता, तो अचानक काही ठिकाणी 97 रुपये तर काही ठिकाणी 89 रुपये 95 पैसे इतका झालेला आहे। आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पंकज क्षीरसागर यांनी। सध्या परभणी शहरातील पाथरी रोडवरील या गो गॅस कंपनीच्या गॅस पंपावर आहे आणि आपण जर बघितलं तर त्या पूर्ती गॅस पंपावर जो रेट होता तो 97 रुपये होता आणि या गॅस पंपावर जो आहे तो 79.95 रुपये एवढा प्रति लिटरचा या एलपीजीचा दर जो आहे तो दिसून येतोय। यामुळं एक स्पष्ट होते की हे जे वेगवेगळ्या गॅस पंप आहेत या ठिकाणचे जे दर आहेत ते वेगवेगळे आहेत आणि ऑटो चालकांचं जे म्हणणं आहे तर तेच आहे की हे जे दर प्रत्येक 2 दिवसाला 3 दिवसाला वाढवल्या जात आहेत, त्यामुळं ऑटो चालकांचा कुठेतरी नुकसान होत आहे आणि यामुळेच हे रेट कमी राहिले पाहिजे आणि हे दर कोण ठरवतंय हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। कारण वेगवेगळ्या पंपांवर पूर्तीवर 97, गो गॅसवर 79 आणि इतर दुसऱ्या पंपांवर सुद्धा रेटमध्ये जो आहे तो फरक आहे आणि पेट्रोल डिझेलचे दर एक समान, सीएनजीचे दर एक समान, तर मग गॅसचे दर जे आहेत एलपीजीचे दर हे वेगवेगळे कसे असा प्रश्न या ऑटो चालकांचा आहे। पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।